नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक चिकन पकोडा। पालक चिकन पकोडा बनवण्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेले। तुम्ही हाडाचे पण चिकन घेऊ शकता, नाहीतर असं मऊ पण घेऊ शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्यासाठी बेसन पीठ, पालकची जोडी घेतली छोटीशी, हिरवी मिरची, आलं, लसूण, चवीनुसार मीठ, तेल, कोथिंबीर, ओवा। आपले चिकनचे जे मोठे मोठे पीस आहे त्याचे 2 भाग करून घेऊया, म्हणजे आपल्याला पकोडा करायला पाहिजे तसा पीस तयार होईल। जे हड्डीवाले आहेत त्याचे पण करून घेऊ। या प्रकारे आपण सर्व पीस छोटे छोटे करून घेऊ। आपण चिकन स्वच्छ धुवून घेऊया। 2 पाण्याने धुवून घेतले, परत 1 पाण्याने धुवून घेऊ। पकोडे करण्यासाठी आपण हिरवी मिरची बारीक करून घेऊ पाट्यावर। हिरवी मिरची पटकन बारीक व्हावी त्यासाठी थोडेसे मीठ टाकून घेऊया। त्यात आलं आणि लसूण पण बारीक करून घेऊ। आपले मिरची आलं लसूणची पेस्ट बारीक झाली आहे, ती आता आपण काढून घेऊया। चिकन पालक पकोडा बनवण्यासाठी आपण बाजारातून फ्रेश पालक आणला आहे, त्याचे आता मोठे मोठे पानं घेऊन घेऊ आपण। कारण आपल्याला मोठेच पानं लागणार आहे, छोट्या पानांचा काहीच उपयोग होणार नाही। अजून थोडे मोठे पानं पाहिजे होते आम्हाला, पण नाही भेटले। जे भेटले तेच आणले। आपला पालक निवडून झालाय, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता। कारण हा पालेभाज्या कधी धुवूनच घ्यायच्या। चिकन पालक पकोडा करण्यासाठी आपण आता मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी बेसन पीठ घेतले, त्यात जी मिरची आलं लसूणची पेस्ट आहे ती पण टाकून घेऊया। ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी तिखट तुम्हाला वाटेल तशी करा। ओवा टाकून घेऊ थोड्या, चवीनुसार मीठ। हे मिश्रण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। तुम्हाला आवडत असल्यास थोडीशी हळदी पावडर टाकली तरी चालतंय। हे बघा, आम्ही अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतले। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। पकोडे करायला असंच मिश्रण लागतंय। त्यात आता आम्ही कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर बारीक कापून धुवून घेतलेली आहे स्वच्छ, ती पण मिक्स करून घेऊ। आता आपण पकोडे तयार करून घेऊ। आधी तयार करून घेऊ, मग तळू। त्यासाठी चिकनचा पीस घेऊ, त्याला कोटिंग करून घेऊ। पालकात टाकू तो, पालकाला रोल करून परत एकदा डिप करून घेऊ आणि बाजूला ठेवून घेऊ। अशा प्रकारे सर्व चिकनला लावून घेऊया। पालकचे पान छोटे होत आहे, पण मग काही अडचण नाही, करून घेतो। आगळी वेगळी रेसिपी आहे, करून बघा, चवीला खूप छान लागते। तेच तेच खातो आपण, काहीतरी नवीन करून ते पण खात जा। पकोडे तळायला कढई ठेवले, त्यात आता तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की पकोडे काढू। पालकचे असे पाने सुटत असतील तर तुम्ही टूथपिक पण लावू शकता। चला आपण आता पकोडे तळून घेऊया।
आपल्याला मस्त कडक कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि मंद याच्यावरच तळायचे आहेत, कारण आपलं चिकन पण शिजायला पाहिजे. हे बघा कलर किती छान दिसतोय. पालक टाकण्यामुळे हिरवा कलर, बेसन पिठाचा कलर कॉम्बिनेशन किती सुंदर दिसू राहिलं आहे. खायला पण तितकंच सुंदर लागतं. पाच एक मिनटं आपण मस्त मंद याच्यावर खरपूस होईपर्यंत तळून घेऊया. तोपर्यंत आपलं चिकनही शिजून जाईल. हे बघा आपले पकोडे किती छानपैकी तळून झाले, मस्त कडक कडक झाले आहेत. तेल काढून घेऊ आपण सर्व आणि प्लेटीत काढून घेऊया. बघा किती छान पकोडे दिसत आहे. आमचा पालक चिकन पकोडा तयार झालेला आहे. बघा किती छान कुरकुरीत झाला आहे. आतली चिकनही किती छान प्रकारे शिजले बघा, तुम्हीच बघा. खूप छान झाला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आमच्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या पकोडे खायला. धन्यवाद.